सतीश उर्फ खोक्या भोसलेने वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून आपलं घर बांधलं होतं। मात्र हे घर अतिक्रमित जागेवर असल्यामुळे वन विभागाने जेसीबीच्या सहाय्याने ते घर जमीनदोस्त केलं होतं आणि तोच परिसर आता आपण पाहतोय। या ठिकाणी नवीन अतिक्रमण होऊ नये यासाठी वन विभाग ॲक्शन मोडवर आल्याचं चित्र पाहायला मिळतं। ही संपूर्ण जागा वन विभागाची आहे आणि वन विभागाच्या जागेवर चोहू बाजूने जेसीबीच्या सहाय्याने चर खोदून जे आहे ते ही जागा पुन्हा अतिक्रमित होणार नाही यासाठी वन विभागाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत। गेल्या काही दिवसापासून सतीश उर्फ खोक्या भोसलेमुळे वन विभाग सुद्धा चर्चेत आलं होतं आणि वन विभागावर मोठा दबाव आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्यानंतर वन विभागाने ही सगळी तत्परता दाखवली आणि हे सगळं अतिक्रमण काढून घेतलं आणि आता पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी जे आहे ते वन विभाग ॲक्शन मोडवर आल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, शिरूर कासार, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।